सच्चिदानन्दो वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं। जय श्री कृष्ण। सुरुवात करूया अध्याय क्रमांक 17 ओवी क्रमांक 51 100 पर्यंत आज आपण घेणार आहोत। सुरुवात करूया। श्रद्धा म्हणितली यासाठी पाते जो नये किरती काय द्विज अंत्यज कृष्टी अंत्यज नोहे गंगोदक जरी झाले तरी मध्य भांडा आले ते घेऊ नये काही केले विचारी पा चंदन होय शितडू परी अग्नी परिवाळू अग्नीसी अग्नीसी चंदन होय शितळू परी अग्नीसी पावे मेळू तै हाती धरिता जाडू न शके काही का केडाची आटतिये आटतिये फुटी पडिले सोळे किरीटी घेतले चोखटासाठी नागविना तैसे श्रद्धेचे दडवाडे अंगे कीर चोखडे परी प्राणियांच्या पडे विभागी जई तई प्राणिये तव स्वभावे अनादि माया प्रभावे त्रिगुणाची आगवे बडिले आहाती तेही दोन गुण हाचती मग एक धरी उन्नती तई तैसियाची होय वृत्ती जीवाची या। अर्थ पाहणार होतं पण 51 ते 57। अर्जुना आमची श्रद्धा आहे असे म्हणून शास्त्राचा त्याग करू नये। अंत्यजाशी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जर सदा सर्वदा सहवास करतील तर तेही अंत्यज होणार नाहीत काय। अर्जुना गंगोदक झाले तरी प्रथम मदिरा ज्या भांड्यात होती त्या भांड्यात ओतले असता ते काही केले तरी सेवनीय होत नाही याचा विचार कर। चंदनाचे लाकूड थंड खरे पण त्याचा अग्नीशी संबंध झाल्यावर ते हातात धरले असता जाणार नाही काय। अर्जुना हिनकट सोने आटवीत असता त्या मुशीत व ते सर्व सोने शुद्ध आहे असे घेतले तर ते आपल्याला नागवित नाही काय। त्याप्रमाणे श्रद्धा मुळात संपूर्ण चांगली असली तरी जेव्हा ती निरनिराळ्या प्राण्यांच्या ठिकाणी विभागली जाते तेव्हा प्राणी हे अनादि मायेच्या प्रभावाने त्रिगुणात्मक झालेले असल्यामुळे 2 गुण कमी होऊन मग 1 गुण वाढतो व त्या वाढलेल्या गुणाप्रमाणे जीवांच्या मनाच्या श्रद्धा वृत्ती प्रकट होतात। ओवी क्रमांक 58 वृत्ती ऐसे मना धरिती मना ऐसी क्रिया करीती केलिया ऐसी वरिती मरोनी देहे बीज मोडे झाड होय झाड मोडे बीजी समाये ऐसे निकल्प कोडी जाये परिजाती न नाशे तिया परी ये अपारे होत जात जन्मांतरे त्रिगुण व्यभिचरे प्राणियांचे म्हणून प्राणियांच्या पैकी पडिली श्रद्धा अवलोकी हे होय गुणासारखी तिही यया विपाये वाढ सत्व शुद्ध तेव्हा ज्ञानासी करी साध्य परी एका दोघे ओखद येर आहाती। अर्थ ओवी क्रमांक 58 ते 62 वृत्ती स्फुरते तेव्हा ते प्राण्याचे मनच वृत्तीरूप होते मग मन ज्या प्रकारचे वृत्तीरूप होते त्याप्रमाणे कडून क्रिया घडते आणि मेल्यानंतर त्या कर्माप्रमाणे त्याला देह प्राप्त होतो। बीज नाहीसे होऊन झाड उत्पन्न होते व झाड नाहीसे होऊन ते बीज दशेत येते। अशा रीतीने कोटी कल्प होत राहिले तरी जाती नाहीशी होत प्रमाणे प्राण्यांची अनंत जन्मांतरे होत गेली तरी त्याचे त्रिगुणात्मक नाहीसे होत नाही। म्हणून प्राण्यांच्या वाटेला आलेली श्रद्धा या 3 गुणांसारखी होते। पहा कदाचित शुद्ध सत्व वाढले तर ते ज्ञानाला साध्य करून देते पण बाकीचे दोघे रज तम हे गुण एकालाच औषध आहे म्हणजे ते वाढू देत नाही। ओवी क्रमांक 63 सत्वाचे अंग लगे ते श्रद्धा मोक्ष फळारिगे तव रजतम उगे कापाराहती मोडूनी सत्वाची त्राये रजगुण आकाशे जाये ते उच्च श्रद्धा होये कर्म केरसुनी मग तमाची उठी अंगी हो लागे भोग
लागी भलते या. सत्वाच्या आश्रयाने उत्पन्न झालेली श्रद्धा जर ज्ञानद्वारे मोक्ष फळाला झुंबते म्हणजे मोक्ष प्राप्त करून देते, तर रज तम गुण हे का स्वस्थ बसतील? सत्वाच्या वाढीचे सामर्थ्य नाहीसे करून जेव्हा रजोगुण आकाशात जातो म्हणजे अति वाढतो, तेव्हा अखंड कर्म करण्याविषयी श्रद्धा जोरावते. तसेच जेव्हा तमोगुणाच्या आगीचा उबाळा उठतो तेव्हा वाटेल त्या रीतीने भोग भोगावा अशा प्रकारची श्रद्धा होते. ओवी क्रमांक 3. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धस एव सहा. हे अर्जुना, सर्व मनुष्यांच्या ठिकाणी अपूर्व कर्माप्रमाणे ज्याच्या विशिष्ट संस्कारयुक्त अंतकरणानुसार श्रद्धा असते, हा पुरुष श्रद्धामयच आहे. जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त असतो तो तशा श्रद्धेचा समजला जातो. ओवी क्रमांक 66. एवं सत्वरजतमा वेगडी श्रद्धा सुवर्मा नाही गा जीव ग्रामा माझीया. म्हणून श्रद्धा स्वाभाविक असे पै त्रिगुणात्मक. रजतम सात्विक भेदी जैसे जीवनाची उदक पै विष होई मारक. कामिर या माझी तिख उसी गोड तैसा बहुअसे तमे जो सदाची होय निमे. ते श्रद्धा परिणमे तेची होऊनी. मग काजळा आणि मसी नदीसे विवंचना जैसी तैवी श्रद्धा तामसी सिनी नाही. तैसे राजसी जीवी रजोमय जाणावी. सात्विकी आगवी सत्वाचीच ऐसे निहा सकळ जगडंबर निखिळ श्रद्धेचाची केवळ ओतला असे. ओवी क्रमांक 66 ते 72 अर्थ पाहूया. हे अर्जुना, या जीवलोकामध्ये सात्विक, राजस, तामस श्रद्धे वेगळी श्रद्धा नाही. म्हणून सर्व पुरुषांच्या ठिकाणी जी स्वाभाविक श्रद्धा असते ती सात्विक, राजस, तामशा भेदाने त्रिगुणात्मकच असते. ज्याप्रमाणे पाणी हे प्राणी मात्राला जगविणारे आहे हे खरे, पण ते विषामध्ये त्याच्या मारकपणाला, मिऱ्यामध्ये त्याच्या तिखटपणाला, मध्ये त्याच्या गोडपणाला पोषक होते. त्याप्रमाणे गुणाच्या वृद्धीत जो सदा सर्वदा जायस्व म्रियस्व या श्रुतीत सांगितल्याप्रमाणे जन्मतो व मरतो, त्याची श्रद्धा तमो रूपानेच परिणाम पावते. मग ज्याप्रमाणे काजळ व काजळाची शाई यांच्या काळेपणात भेद नसतो, त्याप्रमाणे तामसी श्रद्धा व तमोगुण हे निराळे नसतात. त्याप्रमाणेच राजस श्रद्धा रजोगुण रूपच असून सात्विक श्रद्धा संपूर्ण सत्वगुण रूपच असते. याप्रमाणे हा संपूर्ण ब्रह्मांड केवळ श्रद्धेचाच बनलेला आहे. ओवी क्रमांक 73. परी गुणत्रय वशे त्रिविधपणाचे लासे. श्रद्धे जे उठिले असे ते ओळख तू. तरी जाणीजे झाड फुले का मानस जाणीजे भोग जाणीजे केले पूर्वजन्मीचे. तैसी जिही चिन्ही श्रद्धेची रूपे तिन्ही. देखी जती ते वाणी अवधारी पा. पण सत्व रज तम या 3 गुणांच्या योगाने श्रद्धेच्या ठिकाणी जे त्रिविधपणाचे डाग उठले आहेत त्याची आता ओळख करून घे. ज्याप्रमाणे फुलावरून झाड ओळखावे किंवा बोलण्यावरून मन ओळखावे, सुख दुःख भोगावरून पूर्वजन्मीचे पुण्य पाप ओळखावे, त्याप्रमाणे ज्या ज्या लक्षणावर श्रद्धेची 3 रूपे ओळखता येतील ते प्रकार सांगतो, ऐक. श्लोक क्रमांक 4. यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांसी राजसाः. प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. अर्थ: सात्विक श्रद्धेचे पुरुष श्रुती, स्मृती, पुराण या सांगितलेल्या वैदिक देवतांचे पूजन करतात. राजस श्रद्धेचे पुरुष यक्ष व राक्षस यांचे पूजन करतात व दुसरे तामस श्रद्धेचे पुरुष भूत प्रेतादिकांचे पूजन करतात. ओवी क्रमांक 76. तरी सात्विक श्रद्धा बांधा तया बहुत करून ते त्या जात पडती
पडती, किंबहुना पडती दैवलोकी देवलोकी. आणि श्रद्धा राजसा घडले जे विरेशा, ते भजती राक्षसा खेचराहन. श्रद्धा जे का तामसी, ते मी सांगेन तुझ पाशी. जे केवळ पापराशी अति कर्कशी निर्दयत्वे, जीव वदे साधुनी बळी. भूत प्रेत पुढे मळी, स्मशानी संध्याकाळी पूजिती जे. ते सार काढून निर्मिले नर, जाण तामसियेचे घर श्रद्धेचे ते. अर्थ, ज्यांचा पिंड स्वाभाविक सात्विक श्रद्धेचा बनला आहे, त्या लोकांना बहुतेक स्वर्ग प्राप्तीची आवड असते. 14 विद्यांचे अध्ययन व यज्ञादी कर्मे करण्याच्या ठिकाणी त्यांची श्रद्धा असते. फार काय सांगावे, ते देवलोकात जातात. आणि ज्यांच्या अंतःकरणात स्वाभाविक राजस श्रद्धा, ते अर्जुना यक्ष राक्षसादिकांचे पूजन करतात. आणि स्वाभाविक तामसी श्रद्धा, जी निर्दयपणामुळे अति कठोर म्हणून केवळ पापराशीच होय, ही आता सांगतो ऐक. जीवांच्या वधाने बळी सिद्ध करून त्याच्या योगाने संध्या समयी अमंगल अशा स्मशानामध्ये भूत प्रेतादी कुळांचे ते पूजन करतात. असे स्वाभाविक तामस श्रद्धेचे पुरुष म्हणजे तमोगुणाचे सार काढून त्यांचा पिंड होय. असे पुरुष तामस श्रद्धेचे घरच होय, असे जाण. ओवी क्रमांक 82. ऐसी ही लिंगी श्रद्धा जगी, पै हे यया लागी सांगत असे. जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा, येर दोन्ही विरुद्धा सांडाविया. हे सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया. बागुलनो हे तया कैवल्य ते, तो न पडो का ब्रह्मसूत्र. न लोढो सर्वशास्त्र, सिद्धांत न होत स्वतंत्र तयाच्या हाती. परिश्रुती स्मृतीचे अर्थ, जे आपण होनी मूर्त. अनुष्ठाने गाजत वडील जे हे, तयाची आचरती पाऊले. पाऊनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले ऐसेला हे. अर्थ, याप्रमाणे तिन्ही लक्षणांनी त्रिगुणात्मक श्रद्धेचे स्वरूप एवढ्या करिता सांगितले आहे की, अर्जुना, या 3 श्रद्धेपैकी रजोगुणी व तमोगुणी या 2 श्रद्धा विरुद्ध असल्यामुळे, अधपतनाला कारणीभूत असल्यामुळे निश्शेष टाकून देऊन सात्विक श्रद्धा मात्र जतन करावी. अर्जुना, ही सात्विक बुद्धी ज्याचे ठिकाणी टिकते, त्याला मोक्षाची भीती वाटत नाही. स्वाभाविक सात्विक पुरुष ब्रह्मसूत्राचे किंवा कोण्याही शास्त्राचे अध्ययन न करो, अथवा त्याला शास्त्रातील सिद्धांत अवगत न होत, पण जे हे आपले वाडवडील श्रुती स्मृतीत सांगितल्याप्रमाणे तंतोतंत आचरण करून श्रुती स्मृतीतील प्रत्यक्ष अर्थच होऊन बसले, त्याच्या आचारूप पावलावर पाऊल ठेवून स्वाभाविक सात्विक श्रद्धा चालत असतो. म्हणून त्यालाही त्यांच्याच प्रमाणे फळ प्राप्त होते. ओवी क्रमांक 88. पै एक दीप लावी सायासे, आणि तेथे लावू पैसे. तरी तो काय प्रकाशे वंचिजे गा. काय के मूल पार वेचोनी केले ढवळार. तो सुरवाड वस्ती कर न भोगी काही. हे असो जो तडे करी, ते तयाचीच तृषा हरी. ही सुवारासीची अन्न घरी एरानो हे. बहुत काय बोलो पैगा, एका गौतमासीच गंगा. एरा समजता काय जगा, वाहाळ झाली. म्हणून आपली परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी. जाणे तया ते श्रद्धाळू जोवरी, तो मूर्खही तरे. एक मनुष्य प्रयत्नाने दिवा लावित आहे म्हणून त्याला प्रकाश, आणि दुसरा मनुष्य तेथे दिवा लावण्यास बसले, त्याला प्रकाश मिळत नाही काय. किंवा एखाद्या श्रीमंत पुरुषाने पुष्कळ पैसे खर्च करून जर मोठा वाडा बांधला आणि एखादा प्रवासी येऊन तेथे उतरला, तर तो वाड्यातील सुखसोयी भोगीत नाही काय. हे असो, जो तडे करतो खणतो, त्याचीच ते तडे तहान भागवितो काय. किंवा घरी शिजलेले अन्न आचार्य संपते, दुसऱ्याची संवित नाही का. अर्जुना, फार काय सांगावे, एका गौतमाला गंगा झाली आणि बाकीच्या इतर जगाला ती ओढा झाली काय. म्हणून आपल्या सामर्थ्यानुसार जो शास्त्राप्रमाणे आचरण करण्याचे शहाणपण बाळगतो, त्याच्या आचरणानुसार शास्त्र न पाहता केवळ श्रद्धेने आचरण करून पाहणारा मूर्खही तरतो. ओवी क्रमांक 5 आणि 6. अशास्त्र विहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः.
दंभाहंकार संयुक्ता कामराग बलान्विताः कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. अर्थ, जे मूल विजयाभिलाष व विश्वासाच्या बळाला बळी पडतात, त्यामुळे दंभ व अहंकार यांनी युक्त होऊन श्रुती, स्मृती, पुराण यातून न सांगितलेली व शरीरातील इंद्रिय समुदायांचे व त्यांच्या साक्षीभूत अशा माझ्या कर्षण करणारी व दुसऱ्याला पीडा देणारी घोर तपे करतात. अर्जुना, ते लोक असुर होत असे जाण. ओवी क्रमांक 93. ना शास्त्राचे निकीरनावे खाकरोहिणी निते जीवे परिशास्त्रज्ञा हि शिवे टेकोनी दिती वडिलांची या क्रिया देखुनी वाती वाकुलिया पडिता डाकुलिया वाजविती. अर्थ, जे खरोखर शास्त्राच्या नावाने खाकरू इच्छित नाहीत, म्हणजे त्यांना शास्त्रे अगदी तुच्छ होतात. शास्त्र जाणणाऱ्याला तर आपल्या घराच्या सीमेत देत नाहीत. वाडवडिलांच्या शास्त्रानुसार होणाऱ्या क्रिया पाहून त्यांना वाकुल्या दाखवितात व पंडित लोक पाहून त्यांच्या पुढे चुटक्या वाजून त्यांचा उपहास करतात. ओवी क्रमांक 95. आपले निची आटोपे धनित्वाचे निदर्पे चाचची पाखंडाची तपे आदरिती आपुलिया पुटिलांची या अंगी घालून या काथिया रक्तमांसा प्रणितया भरभरो रिचविती जळत कुंडी लाविती चेड्याच्या तोंडी नवसिया देती उंडी बाळकांची आग्रहाची या उजरिया शूद्र देवतावरिया अन्यथा गे सातरिया ठाकती एक. अर्थ, आपल्या शहाणपणाच्या अभिमानाने व श्रीमंतीच्या गर्वाने खरोखर अवैदिक रुद्रया मलादी तंत्रांच्या योग व मोक्ष वर्जित भागात सांगितलेल्या तपाचे आचरण करतात. आपल्या व दुसऱ्यांच्या अंगात कोयतारूपी शस्त्रे खुपसून व रक्तमासांनी यज्ञपात्रे भरून पेटलेल्या कुंडात आहुत्या देतात व चेटुकांच्या तोंडी लावतात. बालकांचे बळी देतात. कोणी 7 दिवस अन्नाचा त्याग करून शूद्र देवतांच्या श्रेष्ठत्वाचा उघड आग्रह धरतात व त्यांची उपासना करतात. ओवी क्रमांक 99. अगा आत्मपरपीडा बीजतम क्षेत्री सुहा पेरिती मग पुढा तेची पिके बाहू नाही आपलिया आणि नावे तेही धनंजया नदरी होयतया समुद्री जैसे. अर्थ, हे सुज्ञ अर्जुना, जे कोणी तामस श्रद्धारूपी अंतकरण क्षेत्रात केवळ आपल्याला व परक्याला पीडा देण्याचेच बीज पेरतात, तेच पीक येते. अर्जुना, बहु नाही व नावाचाही आश्रय घेत नाही अशा पुरुषांची समुद्रामध्ये जशी स्थिती होते. जय श्री कृष्ण. पसायदान घेऊया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दान हे जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वास्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आडी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सदाही सर्वदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतीही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणिक ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवा वेदी एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देओ
सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया आजचे कोणी सांगत आहेत का ताई विवेचन? हॅलो. आला का आवाज? हॅलो. हो येतोय ताई बोला. येतोय ताई. काही आवाज नाही येत आहे, मोठ्याने बोला. शरयू ताई. ताई ना आपल्याला ज्ञानेश्वरी केव्हापासून लिहायची आहे? सुचिता ताईंना विचारायला लागेल. हॅलो. हा विवेचन वाचू का? हा वाचा ना ताई. हा तुमचं फक्त हे किती होत्या, ओव्या किती होत्या मला पाहिजे होत्या. बरं ठीक आहे वाचते मी. 50 ते 100. हो का? बरं बरं. हा बरं ठीक आहे मी सांगते. आता म्हणजे त्या 50 ते 100 ओव्यांच्या होते. हो 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 त्या ओव्यांप्रमाणे नाही आहे, जे माझ्या पुस्तकात आहे ना ते मी सांगते. हा येथे 16व्या अध्यायाची अखेर आणि 17व्या अध्यायाची सुरुवात ही एकरूप झाली आहे. 16व्या अध्यायाच्या 23-24 या दोन्ही श्लोकात गीतेत शास्त्र प्रामाण्यावर भर दिलेला आहे. शास्त्र वचनांचे उल्लंघन, कामवासनेचा स्वैराचार सिद्धी प्राप्त होत नाही. यासाठी तस्मात् छात्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो. कार्य कोणते व अकार्य कोणते हे ठरविण्यासाठी अर्जुना तुला शास्त्र प्रमाण मानले पाहिजे व शास्त्रोक्त कर्म समजून घेऊन तसे कर्म करण्यास तू पात्र आहेस. पुरुषार्थ प्राप्तीसाठी पतीची या व्रता अनुसरे पतिव्रता त्याप्रमाणे कर्म केले पाहिजे असा भगवंताचा उपदेश असला तरी ज्ञानदेवांच्या अर्जुनाला मात्र तक्षक सर्पाच्या फणीतील माणिक काढण्यासारखे आणि सिंहाच्या नाकातील केस खुडण्या इतके हे शास्त्र प्रमाण कठीण वाटत आहे. ज्ञानदेवांचे मानवी स्वभावाविषयीचे आकलन कसे अचूक आहे हेच लक्षात येईल. 16व्या अध्यायाच्या प्रास्ताविकाच्या अखेरीसही अर्जुनाचे गुणवर्णन ज्ञानदेवांनी केले आहे. अर्जुन निरीच्छ असून सर्व कलांमध्ये निष्णात आहे. अर्जुनत्वे जो कृष्ण म्हणजे अर्जुन रूपधारी दुसरा कृष्णच आहे. अर्जुन सौम वंश विभूषण शौर्यगुणी प्रज्ञापती विद्यावंत श्रीकृष्णाचा मनोधर्मच असलेलाच आहे. ज्ञानदेव सांगतात कृष्णार्जुन संवादात त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध रंगगंध मिसळून व्यक्तिचित्रण जिवंत करतात.
हा भाग वास्तविक मूळ गीतेत आलेला नाही, पण ज्ञानदेवांना शांतिकथा आणि धर्मकीर्तन फुलवायचे असल्यामुळे ते त्या व्यक्तिरेखा ठसठशीतपणे साक्षात करतात. हा त्यांच्या प्रतिभेचा छंद आहे. म्हणून गा पार्था तुची प्रियू आणि श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली, असे म्हणून अर्जुनावर प्रसन्न झालेला ज्ञानदेवांचा श्रीकृष्ण ऐसे म्हणून डोलो लागले देवो असा हर्षनिर्भर झालेला हाडामासाचा देव रूपवान होतो. भक्ती सुखासाठी श्रीकृष्ण आपणची जाला दोभागी भक्त आणि ईश्वर अर्जुन आणि श्रीकृष्ण ज्ञानदेव आणि गणेंद्र रूप सद्गुरु यांचे अद्वैत असे केवळ स्वरूपी आहे. ज्ञानदेवांचा भावानुभव विश्व चैतन्याच्या एकात्मतेची अद्वैताची चित्रणे कशी करतो हे इथे दिसून येतो. ज्ञानदेव थांबा आता. सात्विक श्रद्धेने कर्माचरण करणाऱ्या शास्त्रवेत्यांचे सर्व सामान्य माणसांनी अनुकरण करावे, तेही फलप्राप्तीचे वाटेकरी होतील. म्हणजे शास्त्रज्ञान मिळवण्याचा आटापिटा का करावायचा, या अर्जुनाच्या प्रश्नाचे नेमके उत्तर भगवंतांनी ठेवलेले आहेत. सात्विक श्रद्धा उत्पन्न होण्यासाठी सात्विक आहाराची गरज आहे. ते ज्ञानदेव विशेष प्रतिपादित करतात, कारण त्यामुळे माणसाचा स्वभाव गुणधर्म निश्चित होणार असतो. त्यातही सात्विकतेचा उत्कर्ष झाला की हातून घडणारे कर्मही सत्वगुण संवर्धक असेच होईल. अशा कर्माला मोक्षदायक शक्ती येण्यास त्या कर्मालाच ओम तत्सत म्हणून ब्रह्मार्पण करण्याची आवश्यकता ज्ञानदेव विस्ताराने सांगतात. ओम तत् सत या ब्रह्माची सात्विक कर्माला जोड मिळाली की तो मोक्षाचा अधिकारी होतो. भगवंताने ओम तत्सत हे ब्रह्मनाम कसे विनियोगाला आणावायचे हा विषय प्रतिपादिला आहे. कर्मफलाची आसक्ती न ठेवता कर्म हे ब्रह्मार्पण म्हणून करावायचे. ओंकाराचा उच्चार करून कर्म करावायचे. ते तत् म्हणजे ब्रह्ममय म्हणून करावायचे. म्हणजे ओम म्हणायचा, कर्माला सुरुवात करायची, तत् म्हणायचं आणि ते ब्रह्ममय म्हणजे हे माझे नाही, पण ब्रह्म कर्म ब्रह्मार्पण करूनही कर्माचे कर्तृत्व कर्त्याकडेच राहते. म्हणजे त्या व्यक्तीने ते केलं हे बरोबर आहे, पण हा उणेपणा काढून टाकण्यासाठी ब्रह्म व कर्ता यातील द्वैत काढून टाकावायचे, ते सतने. म्हणजे सतनी हे करायचं की मी आणि ब्रह्मा हे एकच आहे. म्हणजे त्याच्यातलं अद्वैत काढायचं, दोन वेगवेगळे नाहीये, त्याच्यात द्वैत टाकायचं की आम्ही दोघं एकच आहे. हे कशाने होईल? सत्प्रवृत्तीने होईल, सात्विकतेने होईल. अहंकार केला तर हे होणार नाही. मग मी केलं असं करून तो अहंकार आपला जागरूक होतो. कारण सत्ता रूपाने सर्वत्र ब्रह्म भरलेले आहे. हा चिद्विलासच आहे. कर्मही ब्रह्मरूप आणि कर्ताही ब्रह्मरूप. म्हणजे मी कोणीच नाही, करणारा भगवंत आहे म्हणजे श्रीकृष्ण आहे, आणि मी श्रीकृष्णाने मला कर्ता म्हणून इथे पाठवलेलं आहे. म्हणजे मी ब्रह्मरूप आहे असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे जन्म मृत्यूचे भय नाहीसे होऊन कर्ता ब्रह्ममय आणि कर्मही ब्रह्ममय होऊन जाते. कैवल्याची ब्राह्मस्थिती भगवंतांनी श्रद्धात्रय विभागाच्या अनुषंगाने प्रतिपादली आहे. ज्ञानी भक्तांची व योगांची चित्रणे ज्ञानेश्वरीत आहेत. 15व्या अध्यायात पुरुषोत्तम असाच वर्णिला आहे. ज्ञानोत्तर कर्म, निष्काम, अद्वैत भक्ती या दोन्ही पदांचा अन्वय ज्ञानदेवांनी श्रद्धात्रयाच्या अनुषंगाने लावलेला आहे. म्हणजे पुरुषोत्तम योग हा 15वा अध्याय झाला, पण ज्ञानोत्तर कर्म कसं करायचं, अद्वैत भक्ती करायची, आणि या दोन्ही पदांचा अन्वय म्हणजे संबंध काय आहे हे सगळं 17व्या अध्यायात श्रद्धा आणि त्रयाच्या अनुषंगाने केलेले आहे. ज्ञानदेवांनी गीतेतील अध्यात्म विचार ज्ञानेश्वरीच्या अखेरीस अद्वैत भक्तीत मुरविलेला असेच म्हणावे लागते. श्रद्धा, आहार, ज्ञान, तप यांच्या चिंतनाच्या अनुषंगाने हा विचार आपण करू शकतो. त्यातही गुरुभक्ती कशी उचल मिळून आली आहे याचे दर्शन येते. त्रिगुणात्मक मानवी शरीर, त्रिगुणात्मक स्वभाव, त्रिगुणात्मक श्रद्धा, त्रिगुणात्मक आहार, त्रिगुणात्मक चित्तवृत्ती, त्रिगुणात्मक यज्ञ, दान, तप यामध्ये सात्विक गुणांचा परमोत्कर्ष झाला पाहिजे. आणि हे सर्व करून रज आणि तम यांना बाजूला आपण सारले पाहिजे. अशी देहमनाची जेव्हा अवस्था होते म्हणजे त्रिधा स्वरूप ब्रह्म म्हणजेच ओंकार रूप, तत्रूप, सतरूप यांच्या एकात्मतेने श्रीकृष्ण आणि अर्जुन जसे एकरूप झाले, अद्वैती झाले म्हणजे दोघं एकरूप झाले, तसे साधक भक्त ब्रह्मरूपाशी नेय, ज्ञाता, ज्ञान या सर्व त्रिपुटचा ऱ्हास होऊन एकरूप होतील. म्हणजे भक्त हे ब्रह्मरूपाशी म्हणजे नेय, ज्ञाता आणि ज्ञान हे तिन्ही जेव्हा त्रिपुटी एकत्र होतात
तेव्हाच ते सगळं ब्रह्मरूपाला जाऊन मिळतात. आणि भक्ताला हे सर्व अभेद भक्तीने साधणार आहे. म्हणजे भक्त आणि देव भगवंत एकच आहे, अद्वैत भक्तीने साधणार आहे. हेच ज्ञानदेवांचे प्रमुख प्रतिपाद्य आहे. 17व्या अध्यायात विविध प्रसंगांना नाट्यपूर्ण स्थान नसूनही ज्ञानदेवांनी भावनात्मकतेचा मळा फुलविला आहे. वृत्तीची रसिकता आणि प्रसन्नता, निवेदनातील प्रांजळता, उपमा दृष्टांतांची लयलूट, नादानुकारी शब्दरचना, अल्पक्षरत्व आणि अर्थभारित्व हे ज्ञानदेवांच्या शब्दकलेचे विशेष आहेत. 17वा अध्याय ज्ञान चिंतनाचा असूनही ते प्रगट झाले आहेत. निष्काम मनोवृत्तीचे वर्म सांगताना ज्ञानदेवांनी दिलेला पतिव्रतेचा दृष्टांत बघावा. शारीरिक तप आणि वाङ्मय ताप यांचे चित्रण करताना ज्ञानदेव शुद्ध निष्कलंक आचरणाचे महत्व पटवून देण्यासाठी काही नियमही सांगतात. या ओवीतून ज्ञानदेवांची समाज निरीक्षणाची सूक्ष्मता जशी स्पष्ट होते, तशीच उच्च सांस्कृतिक मूल्यांविषयींच्या समाज सापेक्ष जागरणाचीही कल्पना येते. म्हणजे की समाज कसा आहे, उच्च सांस्कृतिक विचारसरणी कशी आहे आणि एकंदरीत समाज कसा आहे, हे यावरून ज्ञानदेवांनी लक्षात घेऊन त्याच्यात त्यांनी ते विषय मांडलेले आहेत. मनप्रसाद कसा असावा याचे चित्र ते उभे करतात. ज्ञानदेवांच्या काव्यशैलीची परिसीमा यातूनच आपल्याला लक्षात येते. राजसदानाचा विचार मांडताना दान करणाऱ्याची परतफेडीची अपेक्षा सांगताना ज्ञानदेव आहारावर लक्ष ठेवून नातेवाईकांना घरी बोलवणाऱ्या माणसाचा दृष्टांत देतात. नाना दिठी घालून आहेरा, आवंतु जाजे सोयरा, वाण धाडीजे घरा वोवसे आजया. तामसदानाचा उल्लेख करताना कलावंतिणीचे नृत्य आणि तिने मागितलेली बिदागी असा दृष्टांत ज्ञानदेव देतात. म्हणजे ही तामसी वृत्ती आहे की कलावंतिनी नृत्य करते आणि ती पैसे मागते, ते हे तामस आहे. सूक्ष्म अवलोकन आणि लोकव्यवहाराचे तपशीलवार चित्रण ज्ञानदेव करतात. भांडे तापले की पाणी तापते, त्याचप्रमाणे चित्तवृत्ती असतात. किंवा सात्विक आहार कसा, तर गुरुमुखीची आज्ञा. म्हणजे जे आपण जेवण करतो ते जर सात्विक असेल की गुरुमुखांनी जे सांगितलं आहे त्याप्रमाणे तेवढंच खायचं आणि चांगलं खायचं, म्हणजे शुद्ध असं. पाणी कसे, तर उसाला वाढवणारे आणि विषातही एकरूप होणारे असे. गंगेचे पाणी तीर्थही असते आणि गटारात गेले तर तेथेही ते एकरूप होते. म्हणजे पाणी असं गंगेत गेलं म्हणून वेगळं राहू शकतं का? नाही, ते पवित्र पण होतं आणि गढूळ पण होतं. अशा साध्या सोप्या दैनंदिन जीवनातील उदाहरणातून ज्ञानदेव विषय निरूपण करीत असतात. त्यासाठी उंडी, चाडे, माहिरा, बोने, गुंडा, वेळ असे नेमके ग्रामीण गंध असलेले शब्द सांगतात. तर काही वेळा निगमाचल शिखर, तमाल शाम्या, उपनिषेधार्थ नगर, कृपाल चक्रवर्ती अशी संस्कृत सुद्धा संबोधने उपयोजतात. भाषेचे अमोघ सामर्थ्य, विचारानुभवाची प्रखरता, कल्पनाशक्तीचे विविध आरसपानी विलोल, नैतिकतेतून स्रवणारी विवेकनिष्ठा, नाद, ताल, लयनिष्ठ शब्दांचे सुंदर वर्णन ते गुंफून ओव्या देतात. उपमा दृष्टांतांचे केशराचे मळे, आत्मप्रचितीच्या तेजाने झळकणारी प्रतिमासृष्टी, सिद्ध संतांची सळसळणारी करुणावृत्ती, सूक्ष्म तपशील टिपणारी भेदक दृष्टी, दृष्टांत, रूपक, उपमा यांच्या सोन मालिका निर्माण करणारी प्रतिभा, गीता, गुरु, विश्व चैतन्य यांच्याविषयी वाटणारी विलक्षण आदरवृत्ती आणि नम्रता, कृष्णार्जुन एकात्मतेची अनुभव. म्हणजे कृष्ण आणि अर्जुन आपल्याला वेगवेगळे दिसतात की गुरु शिष्य आहे, तो सखा आहे, तो भाऊ आहे, पण याच्यामध्ये दोघांचे स्वभाव इतके एकत्र झालेले आहेत की ते दोन वेगवेगळे दिसायला असले पण दोघांची विचारसरणी मात्र एकच आहे. हे सगळे त्यांची गुणवैशिष्ट्य आहेत. आणि त्याच्यात त्यांनी ज्ञानदेवांची जी कविवृत्ती आहे आणि सौंदर्य दृष्टी आहे, त्या सौंदर्य दृष्टीने ही ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय त्यांनी वेगवेगळ्या आपल्याला दृष्टांत देऊन त्याला सौंदर्य वाढवलेलं आहे. कर्माकडून आत्मज्ञानाकडे आणि आत्मज्ञानाकडून ज्ञानोत्तर भक्तीकडे, म्हणजे निष्काम कर्मयुक्त अद्वैत भक्ताकडे ज्ञानदेवांनी आपल्या गर्भश्रीमंत शब्द लावण्याने गीतेतील अध्यात्म विचार आपल्याला सांगितलेला आहे. परत पाहू, कर्माकडून आत्मज्ञानाकडे, म्हणजे आपण कर्म करतो पण मी केलं मी न करता हे भगवंतानी आपल्याकडून करून घेतलंय. म्हणजे कर्म केलं की आत्मज्ञानाकडे, म्हणजे मी कसं आहे, मी का ते कर्म केलं, मला का करावं असं वाटलं आणि मी ते कुठल्या सात्विक, राजस, तामसी वृत्तीने केलं, हे त्याच्याकडे दृष्टी ठेवायची आहे.
आणि मग आपल्याला आत्मज्ञान झालं की मग आपलं आत्मज्ञान ज्ञानोत्तर भक्तीकडे, म्हणजे या आपला मी जे केलं याची आता ज्ञानोत्तर भक्ती काय आहे, मी दुसऱ्यांना सांगू शकतो का, याच्यातून माझं काय भलं झालंय, म्हणजे माझ्या ज्ञानात काही भर पडली आहे का, माझी भक्ती वाढली आहे का, हे याच्याकडे लक्ष द्यायचंय. आणि हे आत्मज्ञान झालं, म्हणजे आत्मज्ञानानंतर ज्ञानोत्तर भक्तीकडे गेलो आणि त्याच्यानंतर मी हे जे कर्म केलं तर हे निष्काम कर्मयुक्त करायचंय. म्हणजे मी केलं हे म्हणायचं नाही, हे निष्काम आहे. झालं, भगवंतांनी मला सांगितलं, मी ते काम केलं, मी त्याच्यातून आता मुक्त झालोय, म्हणजे कर्म मुक्त झालोय. आणि असं करून जेव्हा आपण भक्तीकडे वळतो तेव्हा भगवंत आणि भक्त याच्यामध्ये अद्वैत भक्ती निर्माण होते. आपण दोघे वेगवेगळे न राहता आपण एकरूप होतो, असं ज्ञानदेव आपल्या 17व्या अध्यायामध्ये अध्यात्म विचार अभिमुख करतात. 17वा अध्याय शास्त्र प्रस्तावात्मक अध्याय नसूनही ज्ञानदेवांनी आपली समाज सापेक्ष भूमिका मांडण्यासाठी कर्मप्रधान भक्तीची, श्रद्धेची, सात्विक गुणांची वैविध्यपूर्ण रीतीने मांडणी केली आहे. तर्कपटुत्वापेक्षा आत्मानुभवावर ज्ञानदेवांचे चिंतन उभे आहे. त्याचा परिचय 17व्या अध्यायातून येतो. गीतार्थे विश्वभरू ही ज्ञानदेवांची अपेक्षा 17व्या अध्यायातही परिपूर्ण झाली आहे. गीतार्थे विश्वभरू म्हणजे ही जी भगवद्गीता आहे, हे जे 18 अध्याय आहे, 9000 ओव्या आहेत, याच्यात पूर्ण जग सामावलं आहे असं ते म्हणतात. गीतार्थे विश्वभरू म्हणजे एकदा तुम्ही माऊलींची ज्ञानेश्वरी वाचली, त्याच्यातल्या 9000 ओव्यांचं पठन केलं, वाचन केलं, तर आपल्याला सगळं विश्व त्याच्यातच वेगवेगळ्या ओव्यांच्या अर्थामधून आपल्याला दिसून येतं. ज्ञानदेवांची अपेक्षा 17व्या अध्यायातही पूर्णपणे झालेली आहे. म्हणजे 17व्या अध्यायात हे सगळं पूर्ण झालेलं आहे की अर्जुना, म्हणजे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की आता मी तुला सगळं माझं ज्ञान होतं, कसं वागायचं काय, मी माझं तुला सगळं सांगितलंय, पण याच्यानंतर कसं वागायचं आणि कुठले डिसिजन घ्यायचं आहे हे तू तुझे ठरव, असं कृष्णाने अर्जुनाला सांगितलंय. तेच ज्ञानदेवच सुद्धा सांगतात की 17वा अध्याय हा परिपूर्ण झालेला आहे. 18व्या अध्यायाच्या कळसाची बैठक म्हणजे 17वा अध्याय. कळसा म्हणजे कळस जेव्हा पूर्ण होतो तो त्याच्या खालचा जो पाय आहे हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. तर हा 17वा अध्याय आहे, हा 18व्या अध्यायाची सुरुवात आहे. म्हणजे 17व्या अध्यायात जे जे सांगितलंय ते 18व्या अध्यायामध्ये त्यांनी त्याचं फक्त शेवटचं एक त्याचं निरूपण केलेलं आहे. त्याच्यामुळे 17व्या अध्यायाला महत्व आहे. सद्गुण संवर्धनासाठी सात्विक श्रद्धेने केलेला आहार, सात्विक, राजसी, तामस, तसंच दान, तसंच तप आणि यज्ञ, त्यातून ओम तत्सत चा झालेला साक्षात्कार व त्यामुळे साधकाची झालेली ब्राह्म्यस्थिती याचे अनुभव ज्ञानदेव माऊली याच्यामध्ये विशद करतात. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानदेवांचा अक्षरदेह आहे असे आचार्य विनोबाजी भावे यांनी म्हटले होते. त्याची सार्थता आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळते. आणि 17व्या अध्यायात सात्विक, राजस, तामस हे वेगवेगळ्या पद्धतीने भगवंतांनी जे सांगितलेलं आहे ते आपण मात्र आपल्या जीवनात रोज करू शकतो. आहार आपण जर म्हणजे खूप असं जर समाजाकडे पाहिलं, आपल्या लोकांमध्ये पाहिलं की अरे जे सात्विक आहार करतात ते कसे वागतात, दान करताना सात्विक दान केलं किंवा आपण कोणालाही दान केलं जर ते चांगला नसेल त्याचा दुरुपयोग कसा होतो. उदाहरण म्हणजे की आपण गरीब लोक आपल्याला पैसे मागतात, आपण दयाळू असतो, कृपाळू असतो, तर आपण त्यांना पैसे देतो, पण ते पैसे मुलांना त्रास देऊन ते घेतात, आपण देतो आणि ते पैसे एकत्र करून ते शेवटी काय करतात, व्यसन करतात. मग आपण जे दान केलंय ते सत्कर्म आहे का, त्याच्यामध्ये सद्दान आहे का, चांगलं आहे का, हा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. तप आहे, आता तप कसं, आता चोर जो असतो तो चोरी करण्यासाठी तप करतो, सात्विक लोक सात्विक करतात, राजसी असतात ते राजसीपणासाठी तप